नमस्कार मंडळी, मी तुमचा शेतकरी मित्र ऋषिकेश शेंडकर. तर गाई विल्यानंतर कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला काय करायचं आहे की वासराची जी नाळ असते तर तिला 2 बोटं खाली सोडून निर्जंतुकीकरण केलेल्या दोऱ्याने बांधायचं, जेणेकरून काय होतं की वासराची बेंबी सुजत नाही आणि त्यात माशी आसाडी वगैरे घालत नाही. त्यानंतर 2 तासाच्या आत गाईचा चिक काढून वासराला पाजणे खूप गरजेचे आहे. तसंच की गाई डिलेवरी दरम्यान खूप ताकद खर्च झालेली असते, तर त्यानंतर गाईला गुळाचे पाणी किंवा कॅल्शियमची बॉटल हे पाजणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, गाईची वार पडण्यासाठी वारीचे औषध गाईला पाजावे व वार न पडल्यास डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट करावी व शक्यतो वार ओढून काढण्यास टाळावे. त्यानंतर मित्रांनो, गाईची डिलेवरी होऊन 14-15 दिवस झाल्यानंतर शक्य असेल तर मेट्रिसिप नावाचं औषध गाईच्या गर्भाशयात जर का सोडलं तर पुढच्या वेळेस गाई गाभण राहायला त्रास देत नाही व तिची जी गर्भाशयाची पिशवी आहे ती साफ राहण्यास मदत होते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.